जय श्री शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। जिल्हा वाशिम, तालुका रिसोड, गाव धोडप, ऋषभ बोडखे यांनी एक प्रश्न विचारलाय की आमच्याकडे पाण्याची सुविधा असल्यामुळे आम्ही मे महिन्यामध्ये आले आणि हळद या पिकांची लागवड केलेली आहे, परंतु मर रोगाची समस्या आहे। तर त्या समस्येच्या भीतीमुळे शेतकरी धास्तावलेले आहेत। त्या अशा परिस्थितीमध्ये एसटी वैदिक मध्ये आपण काय करू शकतो? पहिला मुद्दा आपण एक लक्षात घ्या, जमिनीमध्ये तुम्ही पेरलेली बी बियाणे मर रोगाने ग्रस्त का होतात? पहिलं कारण म्हणजे माती नव्हे किंवा पाणी नव्हे। मातीमुळे किंवा पाण्यामुळे कुठलंही बी बियाणं नष्ट पावत नाही, तर ते नष्ट पावतं त्याच्यामधील कमजोरीमुळे किंवा त्याच्यामधील असलेल्या रसायनांमुळे। आज मातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षारांचा प्रादुर्भाव आहे, पाण्यामधून मोठ्या प्रमाणे रसायन जमिनीमध्ये जात आहेत आणि या अशा कंडिशन मध्ये पाण्याचा पीएच वाढलेला आहे, जमिनीमधील क्षारता वाढलेली आहे आणि अशी कंडिशन मध्ये असलेली माती सूर्यामुळे उष्णता ग्रहण करून स्वतः गरम होते। अशा मातीमध्ये जी अन्न साखळी आहे, जी अन्न साखळीमध्ये तुमचे जीवाणू येतात, बुरशा येतात, तुमचे मित्र नेमॅटोड येतात, तुमचे मित्र गांडुळ येतात आणि हे सगळे जे जीव आहे ते जमिनीमध्ये एक अन्न साखळी तयार करतात। ज्याप्रमाणे एखाद्या लहान बाळाला एखादी सिस्टर छान प्रकारे सांभाळते, एक गालिचा बनवून देते, त्याप्रमाणे ही सर्व जे जमिनीमधील जे अन्न साखळी आहे ही त्या बियाला किंवा त्या बियाणाला जपून ठेवते आणि त्याला योग्य वातावरणानंतर अंकुरण प्राप्त करून देते। मग अशा परिस्थितीमध्ये तुमचं जर माती जर तुमच्या बियाला मारत असेल किंवा बियाणं मारत असेल किंवा तुमच्या रोपाला मारत असेल तर याचा अर्थ त्या मातीमध्ये विषाचा प्रभाव झालेला आहे। आणि म्हणून या अशा कंडिशन मध्ये तुम्ही एसटी वैदिक मध्ये काय करू शकता? तर एसटी वैदिक मध्ये आपण जो सम्राट बेसल डोस देतो त्याच्यामध्ये कृषी अमृत, RNPH, त्याच्यानंतर सम्राट शक्ती, मिराकल ह्युमस गोल्ड आणि याच्याबरोबर मायकोरायझा, या ज्यावेळेस याचा आपण संपूर्ण पोषण आपण जमिनीमध्ये देतो, त्यानंतर आपण एकरी 5 ते 10 लिटर सॉइल चार्जर जर आपण जमिनीमध्ये ड्रेंचिंग केलं तर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या जमिनीमधले असलेल्या रसायनांचं एक तर त्याचं टॉक्सिक बाइंडर तयार होतं, ते त्याचं विघटन होतं किंवा ते एका बाजूला साठवलं जातं। जमिनीमध्ये असलेले जे क्षार असतात त्यांचं खतामध्ये रूपांतर होतं चिलेशन होऊन, जे विषारी रसायन असतील ते बाजूला केले जातात आणि सुंदर अशा प्रकारचं वातावरण त्या बियाणाला आणि रोपाला मिळतं। म्हणून एसटी वैदिकमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव तुम्ही ज्यावेळेस पूर्ण ताकदीने वापरतात तेव्हा होत नाही। जर तुमच्या बेसल डोसची ताकद कमी पडली, तुमच्याकडनं जर अमृत जल वापरलं गेलं नाही तर अशा समस्या येतात। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तुमचं बी बियाणं सुरक्षित ठेवायचं असेल, तुमची रोपांची वाढ चांगली करायची असेल तर तुम्ही सम्राट बेसल डोस वेळेवर टाका। तुम्ही त्याचसोबत LSQ शिलाजीत ट्रीटमेंट करा, अमृतजलचा पुरेपूर वापर करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये सॉइल चार्जरचा वापर करा। तुमचं पीक अतिशय जोमाने आणि सुरक्षितपणे वाढेल, त्याला कुठल्याही प्रकारचा धोका मिळणार नाही। धन्यवाद।